बिहारमध्ये आम्हाला 2/3 बहुमत मिळणार, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 50% पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकणार अशी म्हणणारी जी पार्टी आहे ती तेलंगणामध्ये मतपत्रिकेवर ज्यावेळेस मतदान झालं त्यावेळेस 4थ्या नंबरची पार्टी झाली। यावर संजय राऊत जे शिवसेनेचे नेते आहेत ते काय म्हणतात ऐका। तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, कारण राज्य निवडणूक आयोगाचा जो अधिकार असतो आणि बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष 4थ्या क्रमांकावर गेला। त्याच्यामुळे EVMवर संशय तर येणारच। आकडे बघा, महाराष्ट्रातले जे विधानसभेचे आकडे आले तेच नगरपालिका झाले। 120 125 काय जे काय आहेत ते जे भाजपला विधानसभेत मिळाले, 54 जे शिंदे गटाला व शिंदे सेनेला विधानसभेत मिळाले आणि 40-42च्या आसपास अजित पवार हेच आकडे विधानसभेत आले ना। मी त्याच मशीन वापरल्या का, सेटिंग केलेल्या फिटिंग केलेल्या।